पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला आहे आणि ह्याच पावसाचा जोर जुन्नर तालुक्यातही आपल्याला पाहायला मिळत आहे। पावसाचा जोर वाढल्यामुळे खऱ्या अर्थानं जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात मीना नदी परिसरात मीना नदी खोऱ्यात जो काही पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं जुन्नर मीना नदीवर जे काही धरण आहे वडस धरण त्या धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे आपण माझ्या मागे पाहू शकता की वडस धरण आणि वडस धरणाचे 5ही दरवाजे हे सोडण्यात आलेले आहे आणि या धरणातून 5000 क्युसेक्सने पाणी हे पुढच्या गावांना सोडण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने त्यामुळं पुढची जी काही गावं आहे मग ते वडस असेल, सावरगाव असेल, पुढे वारुवाडी असेल, गुंजाळवाडी असेल, नारायणगाव असेल आणि त्या पुढच्या आंबेगाव तालुक्यातली काही गावं असतील या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रमाणात या नदीच्या कडेची जी काही गावं आहे त्यांनी काळजी घ्यावी, नदीच्या कडेला जाऊ नये। त्याचप्रमाणे आपल्या पशु असतील आणि इतरही काही आपली सामग्री असेल याची काळजी घ्यावी। बागेंनीही या परिसरात जाऊ नये की जेणेकरून काही दुर्घटना घडेल असंही आवाहन या ठिकाणी आपत्ती प्रमुख जे काय आहे त्यांनी नागरिकांना केलं आहे। त्याच्यामुळे आपण पाहू शकता की पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि या पुढच्या काळातही हा पाऊस संततधार जर चालूच राहिला तर हे पाणी अधिक वेगाने या धरणातून सोडण्यात येईल असंही या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। त्याच्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी, कोणत्याही प्रकारे या नदीच्या कडेला असेल, धबधब्यांच्या कडेला असेल आणि ज्या ठिकाणी पावसाचा प्रवाह जास्त आहे त्या ठिकाणी जाऊ नये आणि आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती अधिकारी असतील किंवा पाटबंधारे विभागाचे अधिकारी असतील यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळं या ज्या काही पावसाचे अपडेट असतील किंवा या अधिकाऱ्यांकडनं आपत्ती प्रमुखांकडनं ज्या ज्या काही सूचना असतील त्या सजग टाईम्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात जाणारच आहे। आपणही या सजग टाईम्सच्या माध्यमातून या सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। निश्चित त्यासाठी आपण सजग टाईम्सचं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते पहा आणि ते सबस्क्राईब करा आणि या अशा अपडेट्स आणि आपल्याला जे काही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडनं जे काही आवाहन केलं जाते त्याला आपण सर्व नागरिकांनी सहकार्य करावं अशी विनंती सजग टाईमच्या माध्यमातून आपल्या सर्व नागरिकांना करतो। बघ एक